नमस्कार भावनो. तर आज आपल्यासोबत आहे दी टोयोटा कॉलेज आणि जी की टोयोटाची एंट्री व्हेकल होती. तर आपण स्ट्रेट ह्याचं बघणार आहोत. इंजिन थोडंसं क्रिटिकल आहे. हा, हिअर वी गो. तर हे आहे 2.4 लिटर 4 सिलेंडर डिझेल इंजिन जे तुमचं प्रोड्यूस करत आहे 75 हॉर्स पॉवर ॲट द रेट 4200 RPM. आणि तुम्ही गाडीची डिझाईन बघू शकताय. गाडी अतिशय बॉक्सी आहे, एकदम असं आपली मोजपट्टी किंवा स्केल घेऊन आपण कसं काय स्क्वेअर काढतो तशी ही गाडी आहे. तर हेडलाईटची प्लेसमेंट इथे, इंडिकेटरची प्लेसमेंट इथे, ब्लॅकआउट बंपर्स आणि एक्स्ट्रा बंपर फिटिंग. त्यानंतर तुम्ही ग्रिल बघू शकताय, तीसुद्धा एकदम अशी जॅपनीज दिलेली आहे. क्रोम फिनिशसुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय ही काइंड ऑफ 10 सीटर व्हेकल येत होती. लेंथ आहे तुमची 4435 mm ची. आणि इथून आपण बघू शकतो कशी ही स्क्वेअरी अशी व्हेकल आहे, बॉक्सी. आणि आपण आता याचा बघणार आहोत टायर सेक्शन तुम्हाला ह्या गाडीत मिळतोय 195/70 इंचेसचा त्यावेळेचा छोटासा हा टायर. आणि कॉलिसचं बॅचिंग इथं, इंडिकेटरची प्लेसमेंट इथे, आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्स थोडेसे छोटे वाटतात गाडीच्या आकाराप्रमाणे, पण तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी ब्लॅक आउट आहेत. आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर असं कॅरेज तुम्हाला या गाडीत मिळतं लगेज कॅरी करण्यासाठी. आणि गाडीची हाईट जर बघाल तर जवळपास 6.5 फूट आहे. आणि तुम्ही विंडोजसुद्धा बघा, अतिशय वाईड आहेत, मोठे ह्यूज असे विंडोज आहेत. आणि ब्लॅक कलरचे ग्लॅडिंग्स त्यावेळी मिळत होते. प्रॉपर असं फूट स्टेप दिलेला आहे. आणि मला तर ही गाडी खूप आवडते. माझं फर्स्ट जी मला कुठली गाडी आवडली तर ती ही होती. आणि माझ्याकडे याचं एक स्केल मॉडेलसुद्धा होतं त्यावेळी. देन आय यूज टू लव्ह इट. आणि तुम्ही बघू शकता अतिशय टिपिकल याचं जॅपनीज डिझाईन ह्या गाडीचं मिळतं. 2.4 लिटरचं बॅचिंग, टोयोटाचा लोगो, कॉलिस रिटन हिअर. आणि त्यावेळी तुम्हाला असे कनेक्टेडवाले टेल लॅम्प मिळत होते. हे सगळे डमी आहेत, रिफ्लेक्टिव्ह आहेत. आणि इकडचा तुमचा आहे स्टॉप लाईट, हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट, हा आहे तुमचा इंडिकेटर. तर ह्या गाडीच्या बूटमध्ये तुम्ही बघू शकताय की वूफर बसवलेला आहे, त्यामुळे हे ओपन नाही होत, त्यांनी ते फिक्स करून टाकलं आहे. आणि तुम्हाला टॉप माउंटेड ॲट सच ब्रेक लाईट मिळतो. स्पॉयलरसुद्धा इथं मिळतो, स्पॉयलरमध्ये सुद्धा ब्रेक लाईट दिलेला आहे. आणि मागची विंडोसुद्धा खूप मोठी आणि ह्यूज मिळते. आणि तुम्ही बघू शकताय एक्सपोज्ड असा हा एक्झॉस्ट इथं आहे. आणि स्पेअर व्हीलची प्लेसमेंटसुद्धा खाली दिलेली आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण इकडून बघतोय, तुम्ही कुठल्याही बाजूनं बघा, गाडी तुम्हाला स्क्वेअरीज दिसते. तर आपण आता बघणार आहोत सेकंड अँड थर्ड रो. तर तुम्ही बघू शकता वाईड असं ओपनिंग तुम्हाला मिळतं आहे. कोणत्याही प्रकारचे डोर पॉकेट्स नाही आहेत, होल्ड करायला हँडल दिलेला आहे. पॉवर विंडोज नाही आहेत. आणि जुन्या काळचं हे डोर ओपनिंग नॉब आणि हा लॉकचा नॉब तुटलेला आहे. पण विंडो बघू शकता एक स्टेपमध्ये येते, म्हणजे 2 स्प्लिट विंडोज त्यावेळी तुम्हाला मिळत होत्या. आणि तुम्ही बघू शकता गाडीत सोफा मिळतो सेकंड रोमध्ये, चांगला रिक्लाइन आहे, 2 प्रॉपर हेडरेस्ट आहेत. आणि मला ह्या गाडीचा कम्फर्ट खरंच खूप आवडला. आणि थर्ड रोला जाल तुम्ही बघा, हा नॉब वर उचला, हे खाली येईल आणि थोडी ताकद लावून हे असं वर घ्यायचं आहे. थोडी इथली स्प्रिंग ह्याची हे झालेली आहे. आता फुटरेस्टचा यूज अँड हिअर वी गो इन टू दी थर्ड रो. तर तुम्ही बघू शकता भावानो, थर्ड रोमध्ये सुद्धा तुम्हाला एक सोफा मिळतो. अंडर थाय सपोर्ट थोडासा पुअर आहे, थोडा नाही जास्तच पुअर आहे. पण ह्या त्यावेळेच्या 2005च्या गाडीमध्ये तुम्हाला एवढा लेगरूम, एवढा नी स्पेस तुम्हाला या गाडीत मिळत होता. एक खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. आणि तुम्ही बघू शकता मागच्या ह्याच्यात पण ही जी विंडो आहे ही अशी ओपन होते, इथून तुम्हाला थोडीशी एअर आतमध्ये येऊ शकते. तर हे असं त्यावेळेचं युनिक फीचर मी ह्या गाडीचं म्हणू शकतोय. तुम्हाला समोर हे मिळतात, मी दाखवतोच. हे खाली घ्या, थोडी ताकद लावा, हे उघडलेलं आहे. अँड हिअर वी गो आउट, सेम प्रोसेस, फुटस्टेपचा यूज. आणि मी बाहेर, हे तुम्ही बंद करा, हे तुम्ही उघडा. आणि आता जाणार आहोत ह्या सोफ्यात. तुम्हाला फुटरेस्टचा यूज करावा लागतो, आय मस्ट से. आणि तुम्ही बघू शकता इथं सुद्धा अंडर थाय सपोर्ट पुअर आहे, पण लेगरूम तुम्हाला चांगला मिळतोय, व्ह्यू तुम्हाला चांगला मिळतोय. अतिशय एरी स्पेसियस असं तुम्हाला हे केबिन वाटतंय. ए सी तुम्हाला सेकंड अँड थर्ड रोसाठी 2005मध्ये मिळत होता. इथं त्याचे कंट्रोल्स, स्पीड वगैरे इथं आहे. भावानो, हे खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. आणि तुम्ही बघू शकता लेजेंडरी इथं तुम्हाला हा मिळतो डॅशबोर्ड. आणि आपण तो पटकन जाऊन बघूया
त्याचबरोबर इथं होल्ड करायला एक हँडल दिलेला आहे. कुठं लाईटची प्लेसमेंट तुमची मागं केलेली आहे आणि समोर एक लाईटची प्लेसमेंट आत्ता तरी मला दिसत नाही, पण आपण बाहेर जाऊन बघूया. लेट्स गेट गोईंग अँड हिअर वी गो. सोफ्यावरून उठलेलाच फील येतो मला या गाडीमध्ये आणि जबरदस्त आहे गाडी, जबरदस्त आहे. तर इथं आपण जातोय ड्रायव्हिंग सीटकडे. इथं तुम्ही बघू शकताय परत वाईड असं ओपनिंग तुम्हाला मिळतं. कोणत्याही प्रकारचे डोअर पॉकेट्स नाही आहेत. हे ओनर आपले स्पीकर्स चेंज करतात त्यामुळे हे एक्सपोज्ड आहे. पॉवर विंडो नाही आहे. त्यानंतर परत सेम एकच ग्रॅब हँडल. तुम्ही डोअर्स बघाल तर प्रत्येक डोअर तुम्हाला जवळपास सिमिलर वाटतं. आणि इकडं बघा भावांनो, हे आहे ते दी ओल्ड अँड लेजेंडरी टोयोटा. आपण खाली बघू शकतो 3 पॅडल्स दिलेले आहेत, सर्व काही एक्सपोज्ड आहे. इकडनं तिकडे जायला खूप इझी ह्या गाडीतून तुम्ही जाऊ शकताय. आणि इथं परत ओनरनं स्पीकर्स बसवले होते, हे जे बदलायचे त्याचे सगळे बटणं आहेत. आणि तुम्ही बघू शकताय चावीची स्लॉटिंगसुद्धा अशी थोडीशी अपराईट त्यावेळी दिलेली आहे. चला तर आत बसून बघूया एकदा. हिअर वी गो. प्रॉपर शट आहे डोअरला. आणि तुम्ही बघू शकताय ह्या गाडीत सीट अजून मागत जात नाही. थोडंसं मला लेगरूम कमी वाटतं फ्रंट सीटवर, पण म्हणून त्यावेळी हे तुम्हाला असं अपराईटवालं सेटिंग मिळत होतं. आणि दी लेजेंडरी असा हा टोयोटाचा स्टेअरिंग व्हील. इकडे आहेत तुमचे वायपर्सचे कंट्रोल्स, इकडे आहेत तुमचे लाईटचे कंट्रोल्स. आणि हा आहे तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ज्यात तिथं तुम्हाला स्पीड दिसत आहे, इथं फ्यूल दिसत आहे आणि इथं इंजिन टेम्परेचर. बस बाकी काही गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत. मी एकदा चावी लावून तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला टी बेल्ट दिसतंय, इथं इंजिन ऑइल, ब्रेक, हँड ब्रेक, बॅटरी, असे हे सगळे साईन्स तुम्हाला त्यावेळी दिसत होते चावी लावल्यानंतर. आणि आपण ज्यावेळी इकडे होतो, हे आहेत तुमचे सगळे ए सी कंट्रोल्स. हा ए सी लो हाय असं तुम्ही करू शकता. ए सीचं बटन, फुल ए सी, असं हे फुल किंवा ए सी एवढंच सुरू होतं आहे. आणि हे टेम्परेचर, हे तुमचे मोड्स. इथं खूप सारे डमी स्विचेस, बेसिकली हजार्ड लाईटचं स्विच आहे इथं क्लॉक यायचा टॉप मॉडेलमध्ये. आणि हे बघू शकता तुम्ही असं थोडंसं स्लोपिंग ॲचच दिलेलं आहे. ड्युअल टोन कलर तुम्हाला दिलेला आहे. आणि हा आहे तुमचा मल्टीमीडिया. आणि इथं तुमचा ग्लो बॉक्स जो की लॉक केलेला आहे. आणि दॅट्स इट. इथं बघू शकता मॅन्युअल असा तुमचा रिअर मिरर. इकडं तुम्हाला काही येत नाही, अतिशय थीन आहे. आणि इकडचं तरी गायब झालेलं आहे. आणि इथं बघू शकता इथून ए सी म्हणजे इथूनही हवा आत घेतं आणि तिकडनं कूल करून सोडते, ॲज सच सिस्टम फक्त आहे. आणि इथं बसवलेला आहे एक देसी जुगाडवाला हँडरेस्ट नाही, कप्पा आहे. हा खूप डीप आहे, खूप साऱ्या गोष्टी यांनी यामध्ये ठेवलेल्या आहे. हा आहे तो तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स. आणि इकडं बघू शकतो आपण ट्रे मिळतोय. इथं परत एक डमी. हे आहेत तुमचे लेगसाठी दिलेले ए सी वेंट्स, एक्सपोज्ड आहेत खूप साऱ्या गोष्टी यामध्ये. आणि हा आहे तुमचा हँडब्रेक कसा काढायचा आहे, असं ओढायचं आहे आणि आतमध्ये टाकलायचं आहे. परत ओढला, हँडब्रेक ऑन. भारी सिस्टीम आहे हँडब्रेकची, यू विल लव इट. येस, इथं एक छोटंसं बटन आहे, ते प्रेस करावं लागतं आहे. मस्त, मला हँडब्रेकची प्लेसमेंट खूप आवडते. तर चला भावानो, ही गाडी चालवायला कशी आहे बघा. लेट्स गेट गोईंग. चला तर भावानो, गाडी चालवायला कशी आहे बघणार आहोत. तर सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट, अँड ब्रेक डाऊन इनटू द फर्स्ट गिअर अँड हिअर वी गो. तर भावानो, आपण जी चालवायला लागलो ती आहे 2005ची कॉलेज. तर तुम्ही बघू शकता गाडीला जे इंजिन दिलं आहे ते 2.4 लिटरचं दिलं आहे, जे की आत्ताच्या इनोव्हाला सुद्धा आहे. आणि ह्याची जी पावर आहे ती आपल्याला मिळते 75 हॉर्स पॉवरची, 4200 RPMला. आणि परफेक्ट आहे ही. आज जवळपास 20 वर्ष झालेत ह्या गाडीला, तरी तुम्ही स्मूथनेस बघू शकताय, गिअर शिफ्टिंग बघू शकताय गाडीचं. अतिशय लिनियर, अतिशय स्मूथ आणि भारी असं दिलेलं आहे. आणि ह्या गाडीचा त्यावेळेचा प्लस पॉईंट तोच होता, ही गाडी 10 सीटर होती, स्पेसियस अशी ही गाडी होती. आणि या गाडीचं सस्पेन्शन आता आपण बऱ्यापैकी खराबच रस्ता आहे, पण तुम्ही बघू शकता अतिशय स्मूथली ही व्हेकल जाते. आणि
या गाडीचे आता आपण फायदे आपण बघू शकतो की याचे विंडोज खूप मोठे आहेत, समोरचे काच खूप मोठी आहे, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी खूप चांगली मिळते. बॉनेट पण समोरपर्यंत दिसतंय, त्यामुळे ते सुद्धा चांगलं आहे. आणि याचा ए पिलर सुद्धा बघा अतिशय थिन आहे, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी खूप चांगली मिळते. त्याचबरोबर आता आपण जरा एसी लावून बघूया, आणि एसीचं चिलिंग सुद्धा जे आहे भावना ते सुद्धा खूप चांगलं आहे या ठिकाणी. आणि बघू शकतोय की गाडी जी आहे पॉवर अतिशय स्मूथ आणि लिनियर आहे. केबिन थोडंसं नॉइझी आहे, पण स्मूथ अँड लिनियर परफॉर्मन्स तुम्हाला मिळतो. 2005ची ही गाडी असून सुद्धा ह्याचं ब्रेकिंग मला अतिशय भारी वाटलं. ब्रेकिंग मला या गाडीचं अतिशय भारी वाटलं. त्याचबरोबर या गाडीचं स्टेअरिंग अतिशय स्मूथ आहे. गाडीचा परफॉर्मन्स, पिकअप तुम्ही बघू शकता. आता आपण फक्त थ्रोटल देतो आणि आपण 60 लावतो, तर हेच या गाडीचं त्यावेळेचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघा 2005 साली आपण ज्यावेळी ही गाडी अशी वापरत असू तर काय मजा आली असती. आणि निगेटिव्ह पॉईंट्समध्ये मला या गाडीचं असे काही निगेटिव्ह पॉईंट्स वाटले नाहीत. ठीक आहे, टायर छोटा आहे पण त्यावेळेच्या प्रमाणात बरोबर आहे. बाकी हेडरूम वगैरे म्हणजे ॲम्पल ऑफ हेडरूम वगैरे मिळतो. थोडंसं या गाडीचं सेटिंग सिडानसारखं आहे, नॉट लाईक अपराईट सेटिंग. आणि म्हणजे हेच 2-3 मुद्दे मला या गाडीचे जे काय वाटले ते. बाकी गाडी एक नंबर आहे. तर तुम्हाला अशी कुठली गाडी बघायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स मिळतात, तर इथं तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुमच्याकडे जर कॉलेज असेल तर ती कॉलेज कशी आहे तेही मला सांगा. तुम्हाला त्या गाडीचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, तुम्हाला त्या गाडीचं काय आवडतं ते मला सांगा. माझी तरी ही लेजेंडर कॉलेज मोस्ट फेवरेट व्हेकल होती त्यावेळी मी आय गेस सेकंड स्टँडर्डला होतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा लेजेंडरी विंटेज आणि नवीन गाड्यांसोबत. तोपर्यंत राम राम.